भगवद्गीता मराठीमध्ये अध्याय 2 भाग 1 सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. संजय म्हणाले, अशा रीतीने करुणेने व्याप्त ज्यांचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. म्हणून हे पार्था, शंडपणा पत्करू नकोस, हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात मी भीष्म पितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण अरे सूदना, हे दोघेही पूज्य आहेत. चेक्कितान, बलवान काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शौर्य, पराक्रमी पुरुषा युधामन्यू, शक्तिमान उद्यमोजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र, हे सर्वच महारथी आहेत. युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही, किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत. करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्यांचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्यांची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारित आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे, म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही. संजय म्हणाले, हे परंतपा राजा, निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत. मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे लोक नव्हते असेही नाही, आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही. ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धत्व येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी वीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी, उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता, ते तू सहन कर. कारण हे श्रेष्ठ पुरुषा, सुख-दुःख समान मानणाऱ्या ज्या वीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो. असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सत्वस्तूंचा अभाव असतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत, त्यांचा नाश नाही हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. ना नाशरहित, मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्यांची ही शरीरे नाशिवंत आहेत असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. जो या आत्म्याला मारणारा समजतो, तसेच
जो हा आत्मा मेला असे मानतो ते दोघेही अज्ञानी आहेत, कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारित नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि कधीही मरत नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही. हे पार्था, जो पुरुष हा आत्मा नाशरहित, नित्य व न जन्मणारा आणि न बदलणारा आहे हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करविल किंवा कोणाला कसा ठार करील? ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवीन वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. परंतु जर तू आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरणारा आहे असे मानत असशील तरी सुद्धा हे महाबाहो, तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्यांना मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्यास जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात, फक्त मध्ये प्रकट असतात. अशा स्थितीत शोक कसला करायचा? एखादा महापुरुष या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष त्या तत्वांचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एकदा अधिकारी पुरुषच त्याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर एकूणही याला जाणत नाहीत. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो. म्हणूनच सर्व प्राण्यांच्या बाबतीत तो शोक करणं योग्य नाही. तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू न भीता कामा नये. कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. हे पार्था, आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचे द्वारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. परंतु जर तू हे धर्मयुद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहूनही दुस्सह वाटते. शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. ते महारथी लोक तू भिवून युद्धातून काढता पाय घेतला असे मानतील. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे? युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा. जय पराजय, फायदा तोटा आणि सुख दुःख समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. भगवद्गीता अध्याय 1 समाप्ती.